संडासला गेले बसले व्हाळातलं पाणीच सुकलं. आता काय करू, संडासला जाऊचा होता. अरे पण माका माहीतच नाही, आपण मुक्त गाव अनाव झालेला. बरं झालं माका आधीच कळला. अरे मोचे फुटले असते होते. अरे या काय, अरे 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 त्या फिरता कसा त्या काय नव्हे ना, या बाबूचा काम असताना बाबा या काय या पानपोटीचा पाना खातोय. कोणी चांगला खाल्यावर जिवंत बरं आयुष्य वाढता. आंबट आण मस्त पाहिजे. 4-5 पाना काढून घेऊन जातोय. काहीतरी औषध आहे म्हणतात, माका माहित नाही. मी इसान काय करतो या बघ, या काय आणलंय या बघ. पानफुटीचा पान भेटला मला तर ऐश्वर्य आज्यन लावलेल्या या औषधी झाड. माका एकान सांगायला अमावस्या दिवशी खा, मस्तपैकी तुझं काय आजार असात तो दूर होतो. रस करून दे माका वाज. अमावश्यक न अनायशा पोटी चांगला असताला. होय माका माझं मी चाललंय वाज करून दे माका. माका व्हायचं दुखता दगड असं म्हणतो. मला सांगला आजोबा पानपोटीचा पान रस करून खा, नाही तर रस असेल सावण जाऊन खा. दगड दगड काय म्हणतात, मुतकोड झालं असतो तुमका. होय त्या काय मस्त एक नंबर औषध पानफुटी. पानापासूनच याचे झाड येतं ना, म्हणा का पानफुटी म्हणतात. एक नंबर औषध आमत खड्यात. बरं आम्ही तुमका देतो याचो रस काढून. हा म्हाताऱ्याने सकाळी पाना घेऊन येले पानफुटीची, रस काढून दे म्हणा. माझं सगळं आवरलं आणि आता त्यांना रस काढून देतोय. ही पानफुटीची पानं घालायची मिक्सर मध्ये. त्याची चव जरा आंबट असता म्हणून या खावचं पान घालू गया. या पण आमचा झाडा पानवेलीचा, त्याच्यावरचा काढून आणलं. का एक पान आणि या रुईचा 1 रुपयाचा नाणं एवढा घालायचा. जरासं पाणी टाकायचं, मिक्सरक लावायचं. अजून जरा पाणी घालायचा म्हणजे त्याचा रस येऊ बघ. हे बघा रस तयार झालो. आता म्हाताऱ्यांका नेऊन देते. घ्या हो म्हाताऱ्याने रस पिवा. भारी हो, आंबट मस्त चविली. कोकणातलं रुबाबदार संजीविनी पानपोटीचं रस.